तर स्टुडंट आता मास आणि वेट मधला डिफरन्स बघू आपण. बघा आता इथे लिहितो मी मास. आता मासला मराठीत म्हणतात वस्तुमान. ठीक आहे. मास म्हणजे होते वस्तुमान. आणि तेच जर का वेटची गोष्ट केली आपण, वेट म्हणजे होते वजन. आता बघा वस्तुमान आणि वजन मध्ये काय डिफरन्स आहे. आता तुम्ही जेव्हा वजन काट्यावर वजन करायला जाता, म्हणजे तुम्ही तुमचं वजन मोजायला जाता, इन शॉर्ट वेट मेजर करता, तर तेव्हा ते तुम्ही म्हणता असं 50 किलोग्रामचं आहे, मी 54 किलोचं आहे, 80 किलोचं आहे, माझं वजन एवढं भरलं. पण ऍक्च्युली ते तुमचं वेट नसते. तुम्ही दरवेळेस जे मोजायला जाता ते तुमचं मास असते. ठीक आहे, ते वेट नसते. तर आता मास जे तुम्ही मेजर करायला जाता, तर तुम्ही म्हणता 50 kg मास आहे. ठीक आहे. तर 50 kg मध्ये आपण आताच बघितलं 50 हा नंबर आहे, याला डायरेक्शन नाही, इट इज अ मॅग्नेट्यूड, म्हणून ही झाली वेक्टर क्वांटिटी. पण नेमकं याच्यामध्ये 50 kg म्हणजे असं आहे काय, तर आपण त्याला म्हणू शकतो इनर्शिया. म्हणजे आता इथे सिंपल म्हणू शकतो अमाऊंट ऑफ मॅटर, प्रेझेंट इन अ बॉडी इज कॉल्ड ॲज मास. ठीक आहे. म्हणजे बघा, एखाद्या बॉडीमध्ये अमाऊंट ऑफ मॅटर जे प्रेझेंट आहे त्याला आपण मास म्हणतो. म्हणजे त्याचा आपण मास मेजरमेंट करतो. ठीक आहे. इनर्शिया म्हणतात त्याला, इनर्शिया हा वर्ड आहे त्याच्यासाठी. सो अमाऊंट ऑफ इनर्शिया प्रेझेंट इनसाइड अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ मास, असं म्हणू शकतो. मॅटर मीन्स इनर्शिया. सो स्टुडंट, जर समजण्यासाठी उदाहरण घेऊ आपण. जर तुम्ही बॉटल जर कन्सिडर केली आहे, पाण्याची जर बॉटल कन्सिडर केली, तर तुम्ही आता ही बॉटल बघू शकता. या बॉटलमध्ये पाणी आहे भरलेलं, म्हणजे ही काय झाली, हे वर्त झाली, ही पूर्ण बॉडी आहे. या बॉडीच्या आत जर वॉटर आहे तर आपण म्हणू शकतो की हे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ मास. या बॉटलचं मास कधी वाटेल आपल्याला, सध्या आता ही हलकी आहे, याच्यामध्ये पाणी नाही. जर मी याच्यामध्ये पाणी फिलअप केलं आणि नंतर मी बघितलं तर याचं थोडी हेवी वाटायला लागते आपल्याला. तर ती कशामुळे वाटायला लागते, इट इज ड्यू टू द मॅटर प्रेझेंट इनसाइड अ बॉडी. तर आता आपण काय करू, वेट बद्दल बघू. तर वेट काय असते, वेट इज ऍक्च्युली, वेट म्हणजे असते फोर्स. तर तुम्ही सिंपल इथे याची डिफाईन लिहू शकता, वेट इज अ फोर्स. वेट म्हणजे काय आहे, फोर्स आहे. इथे मी लिहून देतो, वेट इज अ फोर्स. म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू एम ए, राईट. आणि आपण आता जो बघितला ऍक्सलरेशन जे घेणार आपण पृथ्वीवरचं घेणार, म्हणून तिथे आपण लिहिणार एफ इज इक्वल टू एम जी, कारण जी काय आपलं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे. तसंच मग वेटचा फॉर्म्युला काय झाला, एफ इज इक्वल टू तर डब्ल्यू आहे, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एम जी, असं म्हणू शकतो आपण. जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. जर तुमचं मास 50 kg आहे, एम इक्वल्स टू 50 kg आहे, मास 50 kg आहे, तर तुमचं वेट किती झालं. वेट जर तुम्हाला तुमचं काढायचं असेल तर डब्ल्यू इज इक्वल टू मास म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय जी ची व्हॅल्यू असते 9.8 अर्थवर. तर आपण यांचं मल्टिप्लिकेशन करू. 5 8 जा 40, 0 4 कॅरी, 5 9 जा 45 प्लस 4 49, आणि हा एक 0. आता एक संख्या सोडून पॉइंट आहे, म्हणून 490.0. तर हे झाली आपली डब्ल्यू इज इक्वल टू 490. आणि युनिट काय आहे मेजर करायचं, ते आहे न्यूटन, कारण याचा शोध न्यूटनने लावलाय. सो वेट इज इक्वल टू 490 न्यूटन. आणि मास किती होतं तुमचं, मास इज इक्वल टू 50 kg. आता बघा दोन्हीतला डिफरन्स आलं लक्षात. इथे आपण मास 50 kg घेतलं होतं, त्याचं वेट मध्ये कन्वर्जन केलं. जर तुमचं मास 50 किलो आहे तर तुमचं वेट पृथ्वीवर 490 न्यूटन आहे. तर असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे तुम्ही सुद्धा तुमचं करू शकता. तुम्ही जर म्हटलं तुमचं वेट जर काय 80 kg आहे, 80 kg जर घेतलं तर सिंपल 80 मल्टिप्लाय बाय 9.8 करा. बघा इथे डब्ल्यू इज इक्वल टू 80 मल्टिप्लाय बाय 9.8 करा, तुमचा आन्सर लगेच येते. 8 ने मल्टिप्लाय केला, 8 8 64 4, 8 आले 6, 8 9 72 आणि 6, तर 72 आणि 6 78 पॉईंट, इथे एक 0 द्या. आता ही एक संख्या सोडून पॉईंट आहे, सो 784. डब्ल्यू इज इक्वल टू 784 न्यूटन. तुमचं जर का वेट मास जे आहे 80 kg आहे, तर तुमचं वेट हे 784 न्यूटन आहे. तुम्ही असं तुमचं वेट मेजर करू शकता. वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे, मास ही स्केलर क्वांटिटी आहे. असं तुम्ही दोन्हीतलं डिस्टिंग्विश बिटवीन सुद्धा लिहू शकता.
तर डिस्टिंग्विश बिटवीन लिहिण्यासाठी अगोदर डेफिनेशन लिहा दोन्हीची, त्यानंतर दोन्हीची युनिट्स लिहा. तर मासचं एसआय युनिट काय, एसआय युनिट ऑफ मास, एसआय युनिट ऑफ मास इज काय, किलोग्राम्स आहे. आपण मास हे किलोग्राम मध्ये मोजतो, ग्राम मध्ये मोजतो, मिलीग्राम मध्ये मोजतो. आणि तेच जर का वेट मोजायचं असलं तर वेटचं एसआय युनिट काय, एसआय युनिट इथे लिहितो मी, एसआय युनिट इज न्यूटन. न्यूटन मध्ये मोजतो आपण, हे कॅपिटल एन ने दाखवतो. आलं लक्षात. एसआय युनिट समजलं, त्याचं स्केलर वेक्टर क्वांटिटी समजली तुम्हाला, दोन्हीतून कोण स्केलर कोण वेक्टर आहे. तर ही काय स्केलर आहे, स्केलर क्वांटिटी, आणि ही काय आपली वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, ही स्केलर क्वांटिटी, ही वेक्टर क्वांटिटी. वेट मेजर करता येते आपल्याला, मासला मल्टिप्लाय करा 9.8 ने, तुमचं वेट येऊन जाते. आता मास कसं मेजर करायचं, तर याच्यामध्ये हे जे तुमचं अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे, तुमच्या बॉडीमध्ये किती प्रमाणात मॅटर प्रेझेंट आहे ते डिसाईड करतं तुमचं मास किती आहे. जसं की हा पेनचा जर आपण बघितलं तर या पेनमध्ये इंक आहे, त्याच्यानंतर याची नीब आहे, त्याच्यानंतर याचं झाकण आहे, याची बॉडी आहे, हे सर्व मिळून तयार होते याचं मास. आलं लक्षात. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ मास. आता जसं मी इथे उभा आहे, आपल्या बॉडीमध्ये काय काय असते, आपल्या बॉडीमध्ये हार्ट आहे, त्यानंतर किडनीज आहे, त्यानंतर लंग्स आहे. या सर्व अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ आवर मास. आलं लक्षात. आणि तेच जर का माझं वेट मेजर करायचं मला, तर मास मल्टिप्लाय बाय ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन आहे 9.8, सो आपण इझिली वेट कॅल्क्युलेट करू शकतो. असंच जर तुम्हाला कोणत्या ग्रहावरचं दुसरं तुम्ही जर सपोज मार्सवर गेले किंवा व्हेनसवर गेले, तिथलं तुम्हाला वेट मेजर करायचे तुमचं, तर तुम्हाला फक्त एक गोष्ट माहित पाहिजे, आणि ती म्हणजे तिथले ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ते जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तुमचं वेट इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आणि स्टुडंट यामध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे अजून, की ती म्हणजे मास जे आहे हे कधीच बदलत नसते. आता तुम्ही कोणत्याही चंद्रावर जरी गेले तरी तुमचं मास 50 kg आहे, तर तिथेही 50 kg राहणार. तुम्ही मार्सवर जरी गेले तर तिथे सुद्धा तुमचं 50 kg राहणार. तुमचं मास कधीच बदलत नाही. पण जर का तुम्ही दुसऱ्या ग्रहावर गेले तर तिथे तुमचं वेट मात्र नक्की बदलते. वेट का बदलते, कारण प्रत्येक इकडे लागणारी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही वेगवेगळी आहे, म्हणून तिथे लागणारी फोर्स ही असते डिपेंड तुमच्या वेटवर, म्हणजे वेट त्याच्यावर डिपेंड असते. फोर्स बदलली, वेट बदललं, पण इथे मास बदलत आहे का, नाही. कारण तुम्ही इथे तुमच्या बॉडीमध्ये जेवढेही अवयव आहेत, तुम्ही चंद्रावर गेल्यानंतर तुमची एखादी किडनी गायब होते का, किंवा तुमचं हार्ट हरपून जाते का, नाही. तर तिथे असं होत नाही, कारण तिथे सगळं काही तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते. अमाऊंट ऑफ मॅटर जशाला तसा आहे, म्हणून मास चेंज होत नाही. आणि वेट चेंज होते, इट इज डिपेंड ऑन द फोर्स, कारण इथे किती फोर्स लागणार आहे ते महत्वाचं आहे. तर आता तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. आता बघू आपला नेक्स्ट टॉपिक.